नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत. आज आपण कोथिंबीरच्या दुसऱ्या फवारणीची माहिती बघणार आहोत. त्या अगोदर ज्या शेतकऱ्यांना सर्व पिकांच्या फवारणीची आणि लागवडीची माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कोथिंबीरच्या दुसऱ्या फवारणीला आपल्याला फुलटोन नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे, जे की पावसाचा कुठल्याही प्रकारचा फरक याच्यावर पडू देत नाही कोथिंबीरवर, आणि कुठला रोग पडलेला असेल तर तो जिथल्या तिथे थांबवतो. सोबत जे वातावरण ढगाळ असतं पावसाळ्यात, त्याच्यामुळं जे कीटक येतात त्यामुळे कीटक जावं दूर होऊन म्हणून आपल्याला आलिका नावाचं कीटकनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कुठल्याही प्रकारचे पान कातरणार नाही. आणि कोथिंबीरला चांगल्या प्रकारचा कलर आणि कोथिंबीरची वाढ जर व्हायची असेल तुम्हाला, तर सोबत आपल्याला जिओ लाईफ कंपनीचं विगोर हे औषध मिळतं, जेणेकरून हे जे आपला कोथिंबीरचा कलर आहे हा पूर्णपणे हिरवागार असतो आणि कितीही पाऊस पडू द्या कोथिंबीरमध्ये कुठल्याही प्रकारचा पिवळटपणा येऊ देत नाही. त्यामुळे हे जिओ लाईफ कंपनीचे विगोर चांगले आहे. 50 ग्रॅम प्रति पंपाला हे औषध आपल्याला घ्यायचे सोबत, आणि चांगल्या प्रकारची वाढ तुम्हाला होऊन जाते. दुसरी फवारणीची वेळेस आपल्याला कमीत कमी 28 दिवस तर कंप्लीट झालेले पाहिजेत कोथिंबीरला, आणि शक्यतो 8 ते 9 तास पाऊस नाही आला पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की फवारणी घेते वेळेस कुठल्याही प्रकारचं कोथिंबीरला स्टिकर हे घ्यायचं नाही कुठल्याच कंपनीचं, जेणेकरून कोथिंबीरला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट पडत नाही. आणि जर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा व्हिडिओला.